नमस्कार मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये सर्वांना उत्सुकता होती की जीवा आणि नंदिनी कधी एकत्र येणार. तर तो क्षण आला आहे आणि दोघांनीही एकमेकांना त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. पण तिथे आता काव्याने येऊन अडथळा निर्माण केला. तर तो कसा, चला जाणून घेऊया. आता इथे संध्याकाळी जेवणाचा टायमिंग झालेला असतो. पार्थने सर्वांसाठी मस्त अशी पाणीपुरी मागवलेली असते. तर पार्थ आता काव्याला म्हणतो, जा नंदिनी त्यांना पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन ये. तर इकडे तर नंदिनी जीवाला म्हणत असते, चला लवकर जेवायला उशीर होत आहे आणि पार्थना आज पाणीपुरी आणणार आहे. मला तर पाणीपुरी खूप आवडते, तुम्हाला माहिती ना. तर हो, जीवा म्हणतो, माहिती की मला पहिल्या दिवसापासून माहिती आहे की तुला पाणीपुरी किती आवडते ते, आणि त्यामुळेच मी तो पाणीपुरीचा तुझ्यासाठीच आनंद निवासमध्ये पाणीपुरीवाला मी बनलो होतो, हेही तुला आठवत असेल. तर ती म्हणते हो. तर नंदिनी म्हणते चला मग पटकन. तर जीवा तिचा हात पकडतो आणि ती म्हणते, जीवा तुम्ही काय करताय, माझा हात सोडा ना. तर लगेच जीवा म्हणतो, हा हात मी सोडण्यासाठी नाही पकडला आहे. ती तो हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण जीवा काही हात सोडत नाही आणि तिला त्याच्या साईडने ओढतो. दोघंही एकमेकांच्या जवळ येत असतात आणि दोघांनाही हा सहवास हवाहवासा वाटत असतो. तर लगेच नंदिनी म्हणते, मला जायचं आहे. तर जीवा म्हणतो, थोड्या वेळ थांब. तर नंदिनीही थांबते आणि एकमेकांकडे बघत पुन्हा ते एकमेकांच्या जवळ येतात. तेवढ्या दरवाजामध्ये इथं काव्य आलेली असते. काव्य त्यांना बघते तेव्हा काव्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि काव्या त्यांना खोकण्याचा इशारा करते. तर लगेच नंदिनी आणि जीवा साईडला होतात. तर काव्य म्हणते, सॉरी मी चुकीच्या वेळेला आले. नंदिनी म्हणते, अगं तसं काही नाही. तर लगेच काव्य म्हणते, तुम्ही दोघंही पाणीपुरी खाण्यासाठी खाली येणार आहेत का, हेच विचारायला मी आलेली असते. आता इथे काव्याने दोघांमध्ये येऊन चांगली कबाब हड्डी केलेली असते. पण काव्याला जीवाला बघून खूप रागही आलेला असतो, पण ती तिचा राग गिळून घेते आणि तशी जिन्याने उतरत खाली जाते. इथं जीवालाही वाईट वाटत असतं की काव्याने बाबा आपल्याला असं बघितलं आहे, नक्की काव्य आपल्याबद्दल काय विचार करेल. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.